राज्यामध्ये आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची सरी कोसळणार आहे। शेतकरी बांधवांना मान्सून बाबत अतिशय महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी आता समोर आली। बघा, मान्सून आणि पावसाचा 72 तासांचा हाय अलर्ट डायरेक्ट हवामान खात्याच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आला। बघा, स्वतः हवामान तज्ज्ञ पंजाबजीराव डोक यांनी स्पष्टपणे आता अंदाज जाहीर केला आहे। मान्सून पावसाबाबत मोठी बातमी आता समोर आली असून शेतकरी बांधवांना हा मोठा दिलासा आता मिळत आहे। पुढील 72 तासात बघा, लक्षामध्ये घ्या, पुढील 72 तासामध्ये असा काय पाऊस पडणार आहे की जो या ठिकाणी पावसाचा तुम्ही विचार पण केला नसाल। गेल्या कित्येक दिवसापासून शेतकरी मान्सूनची वाट बघत होते। बघा, आता ती प्रतीक्षा संपूर्ण संपली आहे, कारण की आता मान्सून पूर्णतः महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे। मग आता नेमका पाऊस कधी पडणार याचा या ठिकाणी अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला आहे। तर मग आता बघा, संपूर्ण राज्यासाठी हवामान विभागाने धोक्याचा सुद्धा इशारा दिला आहे। अरबी समुद्रातील बाष्पामुळे निर्माण झालेली ही स्थिती शेतकऱ्यांसाठी चिंतेची सुद्धा आहे आणि काही ठिकाणी आनंद सुद्धा मिळत आहे। बघा, अशी या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली। एकीकडे या ठिकाणी शेतकऱ्याला चिंता करण्याची गरज आहे आणि दुसरीकडे आनंदाची बातमी आहे। बघा, या पावसाच्या आगमनामुळे जमिनीतील ओलावा आता वाढून शेती कामांना गती सुद्धा मिळणार आहे, असं सुद्धा डायरेक्ट हवामान खात्याच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येत आहे। तर मग आता लक्षामध्ये ठेवा की नेमकं पाऊस कधी पडणार हे सर्वात महत्त्वाचं आहे शेतकरी बांधवांनो। मान्सून तर महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला कित्येक दिवस झाले, परंतु नेमकं पाऊस चांगला कधी पडणार आणि शेतकऱ्यांच्या पेरण्या या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या पण आहे, परंतु काही असे भाग आहे जिथे आतापर्यंत पेरण्या सुद्धा झालेल्या नाही। आता बघा, आज रात्रीपासूनच एक भयंकर हवामान प्रणाली सक्रिय होणार असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचे मोठे वातावरण निर्माण झाले। कोकण विभागामधील बघा, आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं, कोकण विभागामध्ये सुद्धा या ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली। आता कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार हे सुद्धा सरकारने सांगितलं आहे आणि हवामान खात्याने सुद्धा सांगितलं आहे। तर हवामान खात्याच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं, या 18 जिल्ह्यामध्ये आता चांगलाच दिलासा शेतकऱ्याला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर काय तुमचं नाव येत असेल तर तुमच्या भागामध्ये चांगल्या स्वरूपामध्ये पाऊस होणार। काही ठिकाणी विजा सुद्धा कोसळू शकतो, इतका भयंकर पाऊस या ठिकाणी या 18 जिल्ह्यामध्ये सांगण्यामध्ये आला। बघा, कोकणामधील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोरदार तडका बसणार आहे। या परिसरातील वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करणे आता तातडीचे गरजेचं आहे। बघा, पावसाचे हे आगमन शेतीसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे। बघा, शेतकऱ्यांना पेरणीसाठी दिलासादायक बातमी आहे, ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत पेरणी केली नाही। आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, पश्चिम महाराष्ट्रामधील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ढगांची मोठी गर्दी आहे। येथे खूप मोठं आभाळ आलं आहे, ज्यामुळे आता पावसाची दाट शक्यता निर्माण झाली। बघा, पुणे आणि सातारा या भागामध्ये सुद्धा पाऊस खूप मोठा पडणार आहे। हवामान खात्याच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं की या 18 जिल्ह्यांमध्ये अतिशय मोठा पाऊस आता पडणार आहे। मग 18 जिल्ह्यामध्ये जर काय तुमचं नाव येत असेल तर तुम्हाला दिलासादायक बातमी आहे। बघा, मान्सूनचे हे वारे योगाने पुढं सरकत असल्याने वातावरणामध्ये मोठा बदल जाणवत आहे। शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची मशागत करताना हवामानाचा अंदाज घेणे आता महत्त्वाचे आहे। ढगांच्या या गडगडाटासह पावसाची सुरुवात झाल्यास पिकांना आवश्यक असलेला ओलावा आता मिळणार आहे। म्हणजे की बघा, आता या ठिकाणी चांगल्या प्रकारे पिकं देखील येऊ शकतात आणि काही ठिकाणी असं देखील निर्माण होऊ शकतं। बघा, या संपूर्ण भारत देशामध्ये
काही ठिकाणी पावसाचा खंडसुद्धा पडण्याची शक्यता सांगण्यामध्ये आली, परंतु बघा महाराष्ट्रामध्ये जवळपास पाऊस चांगल्या प्रमाणामध्ये पडणार आहे. मराठवाड्यामधील लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा सतर्कतेचा इशारा दिला आहे. विजांच्या कडकडाटासह या जिल्ह्यामध्ये वादळी वारे वाहण्याची शक्यता असून नागरिक आणि शेतकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी सहारा घ्यावा. प्रशासनाने या भागामधील शेतकऱ्यांना तातडीची सूचना दिली असून जनावरांना सुरक्षित गोठ्यामध्ये बांधण्याचे आवाहन देखील करण्यामध्ये आले आहे. मान्सूनची पावले योगाने पुढे सरकत असल्याने आता या ठिकाणी कामांना सुद्धा योग लागणार आहे. बघा सरकारच्या माध्यमातून आणि हवामान खात्याच्या माध्यमातून अंदाज आता जाहीर केला जात आहे आणि काही शेतकऱ्याला धक्कादायक बातमी सुद्धा म्हणावी लागेल आणि काही शेतकऱ्याला आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण की काही शेतकऱ्यांच्या आतापर्यंत पेरण्या सुद्धा झाल्या नाही. आता बघा कोकणामधील रायगड आणि पालघर या जिल्ह्यामध्ये मान्सूनचा प्रभाव अधिक तीव्र होणार असल्याचे हवामान अभ्यासकांनी स्पष्टपणे सांगितले. उन्हाळी पिकांची काढणी केलेल्या शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल तातडीने झाकून ठेवावा, जेणेकरून पावसामुळे होणारे नुकसान टाळता येईल. लोखंडी वस्तू बघा किंवा दगड वापरून ताडपत्री सुरक्षित करणे आता महत्त्वाचे ठरत आहे. पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावं हे सुद्धा हवामान खात्याच्या माध्यमातून आता सूचना देण्यामध्ये आल्या. बघा निसर्गाचा हा भयानक थराकप बघा या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रामधील सांगली आणि कोल्हापूर बघा या जिल्ह्यामध्ये पेरणीचे नियोजन करताना आता हवामान अचूक अंदाज घेणं गरजेचं आहे. बघा हवामान खात्याने स्वतः पंजाबजी रावडक यांनी ही अपडेट आता दिली आहे. तर मग आता लक्षामध्ये घ्या, मातीमध्ये पुरेसा ओलावा निर्माण होईपर्यंत घाई अजिबात करू नका, कारण की लक्षामध्ये घ्या यावर्षी एल निनो नावाचा शत्रू सक्रिय झाला आहे, त्यामुळे पावसाची शक्यता कमी वर्तवण्यामध्ये आली. परंतु भरपूर असे हवामान तज्ज्ञ आहे ज्यांनी स्पष्टपणे सांगितलं सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, म्हणजे की जास्त पण प्रमाणामध्ये पाऊस होणार नाही आणि कमी पण प्रमाणामध्ये पाऊस होणार नाही. जेवढा पाऊस लागतो तेवढा पाऊस महाराष्ट्र भागामधील शेतकऱ्याला नक्कीच मिळणार असं देखील हवामान खात्याच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं. त्यामुळे शेतकऱ्यांची आता चिंतासुद्धा दूर झाली. बघा असं या ठिकाणी हवामान तज्ज्ञांच्या माध्यमातून मत व्यक्त केलं जात आहे. या स्थितीमध्ये पिकांचे योग्य नियोजन करणं हे शेतकऱ्याच्या दृष्टीने सर्वात आव्हानात्मक आता म्हणावं लागेल. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या पुढील जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस येईल अशी शक्यता सांगितली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा विदर्भातील अकोला आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये उष्णतेची तीव्र लाट आहे, तर हे काही भागामध्ये मान्सून पूर्व पावसाचे आगमन होईल. या जिल्ह्यामध्ये दुहेरी संकटाची परिस्थिती निर्माण झाली असून तापमान वाढ आणि अचानक पडणाऱ्या पावसाने बघा जनजीवन विस्कळीत होऊ शकते. नागरिकांनी अधिकृत हवामान विभागाच्या माहितीवर विश्वास ठेवावा आणि कसल्याही प्रकारे अफवांवर सुद्धा विश्वास ठेवू नका. आपलं असं चॅनल आहे जे तुम्हाला हमखास अधिकृत आणि महत्त्वाचे हवामानविषयक बातम्या देत असते. बघा पावसाच्या या लहरीपणावर लक्ष ठेवणे आता हिताचे ठरणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भातील वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. आज रात्रीपासून वातावरणामध्ये होणारे बदल हे पुढील काही तासात अधिक तीव्र होतील असे देखील सांगण्यामध्ये आले आहे. घराच्या बाहेर पडणे सुरक्षित नाही आणि पक्क्या घरांचा आसरा घेणं हेच सर्वांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक आता झालं आहे. नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी सर्व खबरदारी घ्या असं हवामान खात्याच्या माध्यमातून आता अलर्ट जारी करण्यामध्ये आला. बघा पुढील जिल्हा पाहून घ्या जेथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस येऊ शकतो. कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली असून समुद्राच्या लाटा रौद्र रूप धारण करत आहे. या जिल्ह्यामध्ये प्रशासन आता सतर्क झाले असून
कोणत्याही आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्याची तयारी पूर्ण केली आहे. लक्षामध्ये ठेवा, आता या ठिकाणी काही नुकसान देखील शेतकऱ्यांचं झालं तर सरकार या ठिकाणी भरपाई करणार आहे असं स्वतः सरकारने सांगितलं. कारण की काही ठिकाण असे देखील आहे जेथे स्वतः शेत देखील या ठिकाणी वाहून जाऊ शकते, मातीसुद्धा वाहून जाऊ शकते, कारण की या ठिकाणी पाऊस खूप पडणार आहे. आणि काही ठिकाणी असे देखील आहे जिथे दुष्काळ पडणार आहे. विदर्भातील चंद्रपूर बघा, या जिल्ह्यामध्ये नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. सुरक्षित ठिकाणी राहणं हेच सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वांच्या हिताचे आहे, त्यामुळे सतर्क राहणं आता गरजेचं आहे. तर बघा, पुढील कोणता जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने सांगितली आहे हे सुद्धा पाहून घेणं गरजेचं आहे. बघा, मराठवाड्यामधील बीड या जिल्ह्यामध्ये तापमान 45 ते 48 अंश सेल्सिअसपर्यंत पोचलं होतं. मान्सूनची वाटचाल पाहता पावसाचा जोर वाढल्यानंतर या उष्णतेपासून काहीसा दिलासा आता नागरिकांना मिळत आहे. बघा, जर तुम्ही बीड भागामधून असाल तर बघा, या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता हवामान खात्याने सांगितली आहे. पावसाच्या या दिवसामध्ये वीज पडण्याच्या घटना टाळण्यासाठी विशेष काळजी घ्या. इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर बघा, या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की या ठिकाणी जर तुमच्याकडे मोबाईल असेल तर या ठिकाणी मोबाईलसुद्धा काही ठिकाणी जे काय आकाशामधील वीज आहे ती कनेक्ट करते. त्यामुळे जर या ठिकाणी खूप जास्त आभाळ आलं असेल तर या ठिकाणी तुमचा मोबाईल बंद करून ठेवा आणि या ठिकाणी कोणत्याही वृक्षाखाली झाडाखाली अजिबात थांबू नका, कारण की झाडावर जास्त प्रमाणामध्ये वीज ही कोसळू शकते. आता बघा, पुढील जिल्हा जो की हवामान खात्याच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला. बघा, मराठवाड्यामधील परभणी या जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व मशागत करताना अचानक योग्य बघा, आता या ठिकाणी येणाऱ्या वादळापासून सावधान राहा. बघा, आता हे वादळ अशा प्रकारे येत आहे की काहींना दिलासा मिळत आहे आणि काहीला या ठिकाणी धक्कासुद्धा मिळत आहे. शेतकऱ्यांनी शेती कामात कोणतीही घाई करू नका असा सल्ला हवामान खात्याच्या माध्यमातून देण्यामध्ये आला. ओल्या जमिनीत पेरणी करणे पिकांसाठी या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, जर तुमची जमीन खूपच जर ओली झाली असेल तरी पण या ठिकाणी पेरणी करू नका. तुमची जमीन ही मध्यम स्वरूपामध्ये पाहिजे, जास्त पाऊस पण चालणार नाही, म्हणजे की पिकं या ठिकाणी सुरक्षितपणे उगतील असं डायरेक्ट हवामान खात्याने सांगितलं. पिकांची सुरक्षा बघा, हेच सध्याचे मुख्य प्राधान्य असून बघा, ताडपत्रीचा वापर करून सर्व माल सुरक्षित ठेवा असं देखील हवामान खात्याच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, हवामान खात्याच्या अंदाजानुसार विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असलेल्या जिल्ह्यामध्ये विशेष दक्षता बाळगावी. बघा, घराबाहेर उघड्यावर झोपणे आता पूर्णपणे टाळावे, कारण रात्रीच्या वेळी हवामानात अनपेक्षित बदल होऊ शकतात. जुन्या आणि कच्च्या घरामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित आणि पक्क्या इमारतीचा आसरा घ्यावा. आपल्या पिकांसह स्वतःची आणि पाळीव प्राण्यांची काळजी घेणं आता या ठिकाणी गरजेचं बनलं आहे. मान्सूनच्या या पावसाने नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि वाढत्या पाणी पातळीकडे लक्ष ठेवावे. पावसाचा योग अधिक असल्याने सखल भागामध्ये पाणी साचण्याची भीती आहे. आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला या पावसाच्या अंदाजाबद्दल बघा नक्कीच माहिती द्या, जेणेकरून ते सुरक्षित या ठिकाणी राहू शकतील. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, आता या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये मान्सूनचा प्रभाव लक्षामध्ये घ्या. सोलापूर या जिल्ह्यामध्ये पडणार आहे आणि वाढणार आहे. आपल्या भागातील हवामानाचा अपडेट वेळोवेळी घेत राहा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. बघा, सोलापूर जिल्ह्यासह हवामान विभागाच्या अधिकृत अहवालावरच लक्ष केंद्रित करा. सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि पुढील 72 तासांच्या या पावसाच्या कालावधीत सर्व नियमांचे पालन करून नैसर्गिक आपत्तीपासून स्वतःचे रक्षण करा. बघा,
ही अपडेट हवामान खात्याच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये आली आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये कोणकोणत्या ठिकाणी पाऊस पडणार, पाऊस कसा राहणार हा अंदाज जर तुम्हाला हमखास जाणून घ्यायचा असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ही होती महत्त्वाची बातमी. धन्यवाद.